राधा, काय? कुठली भाजी खायची आज? आज वांग्याचं लोणचं खायची इच्छा आहे. चला बायकोची फरमाईश पूर्ण करूया. आणि शिवाय काही लोकांनी म्हटलेलंच आहे की तुम्ही दाखवा म्हणून करू. चला. काटेरी वांगी फ्रेश धुवून घेतलेली आहेत. ती आता मी चिरणार आहे. चिरल्यानंतर पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. हळद आणि मीठ टाकून ठेवणार आहे त्या पाण्यामध्ये. हळद मीठ टाकल्यामुळे वांग काळं पडत नाही. ही चिरून पाण्यामध्ये भिजत घातली. हळद आणि मीठ टाकले पाण्यामध्ये, काळी पडायला नको वांगी म्हणून. आता आपण पुढची तयारी करूया. वांग्याचं लोणचं जे करणार आहोत त्याचा मसाला आपण पाहूया. मोहरी, सुकं खोबरं, मेथ्या, धणे, तीळ आणि खसखस. तेल जास्त घ्यायचं नाही. आपण तेल गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या टाकतोय. तो लाल होऊ द्यायचा आणि त्यानंतर बाकीचं साहित्य टाकायचं. मेथ्या आपण लाल करून घेऊ पहिले. लाल झाल्या की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं, आता खोबरं जरा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे तीळ आणि थोडी खसखस. खोबरं थोडं लालसर झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तीळ आणि खसखस टाकतो. गॅस बंद केला आहे आणि थोडी मी मोहरी टाकतो त्याच्यामध्ये आणि ती परत परतून घेतोय थोडीशी. गॅस बंद केल्यावर मोहरी का टाकायची? कारण मोहरी नाही तर तडतडून जाईल. आपल्याला आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्यावेळेला मोहरीची डाळ झाली पाहिजे. मसाला आता मिक्सरमधनं चांगला बारीक करून घेतलेला आहे. आता आहे हिंग, त्यानंतर हळद आणि लाल तिखट. चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. आता हे सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं आणि मीठ. चवीपुरती साखर थोडीशी. आपण वांगी भरायला घेऊया. वांग्यात लोणच्याचा मसाला सगळा भरून झालेला आहे. आता आपण वांगी शिजवायला घेऊया. तेल घातलेलं आहे. तेल तापवायच्या आधीच वांगी एक एक लावून घेऊया.
सगळा उरलेला मसाला जो आहे लोणच्याचा तो मी वरून टाकून देतोय. कांदा टाकून देतोय चिरलेला. आणि वरून कोथिंबीर. आता थोडंसं हलकं पाणी टाकून द्यायचं आणि पेटवलेलं आहे आणि थोडंसं आता पाणी टाकूया. हे वांग्याचं लोणचं ही चवीला खूप छान लागतंच, पण आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतंय. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आलेलं आहे. स्लो फ्लेमवरती शिजवायला घेतलेलं आहे. पाहूया आपण शिजली आहे का. बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. भाजी करपू नये म्हणून थोडं पाणी जरा जास्त टाकलेलं आहे डिशवरती. त्यावरती लवकर भाजी शिजेल आणि भाजी करपणार पण नाही. भाजी छान शिजत आलेली आहे. आता बघा छान ग्रेव्ही पण छान झालेली आहे. वांग्यालाही तेल सुटलेलं आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. गरमागरम वांग्याचं लोणचं तयार आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते. राधा, वांग्याचं लोणचं तयार आहे तुझ्यासाठी. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. किती छान केलंय. वेगवेगळ्या रेसिपीज करून मला ते खाऊ घालत असतात. आज त्यांनी वांग्याचं लोणचं हा प्रकार तुमच्या आग्रहास्तव केलेला आहे. खूप प्रेक्षकांनी आपल्याला वांग्याचं लोणचं कसं करायचं याचं रेसिपी मागितली होती. ती आज करून दाखवली आहे माझ्या मिस्टरांनी. तुम्ही पण करून बघा, एन्जॉय करा. आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.